मुख्यमंत्री फडणवीसांनी संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्ली दरबारी पाठवली असं समजतंय। यादीमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाचा समावेश आहे आणि यादीमधील संभाव्य मंत्र्यांच्या नावावर आज दुपारी दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे असं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर संभाव्य मंत्र्यांच्या नावाची जी यादी आहे ती दिल्ली दरबारी पाठवली आपल्या वरिष्ठांकडे असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आज दुपारपर्यंत फडणवीस संबंधितांना फोन करणार आहेत असंही कळतंय। आता थेट दिल्ली दरबारी यादी सुद्धा पोहोचली आहे। कधीपर्यंत ही यादी सगळ्यांसमोर येईल आणि ही नावं आता उघड होतील? रिद्धी, आपण जर पाहिलं असेल तर संध्याकाळी खरं तर सर्व संभाव्य मंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते फोन करतील। मात्र त्याआधी यादी जी आहे ती दिल्लीला पाठवण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। भाजपचे जवळपास 20 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते। काही वेळापूर्वीच यादी जी आहे ती दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। दिल्लीत या यादीवर खरं तर शिक्कामोर्तब झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रत्येक संभाव्य मंत्र्याला जे आहे ते भाजपच्या फोन करतील। अर्थात उद्या जर पाहिलं असेल तर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होत आहे। संध्याकाळी 4च्या सुमारास मंत्रिमंडळ विस्तार होईल असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने आपल्याला माहिती मिळते आणि त्याआधी जी अंतिम यादी जी आहे ती दिल्लीत पाठवण्यात आली। आता दिल्लीतून अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व संभाव्य मंत्र्यांना जे आहे ते फोन केले जाणार आहेत। मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या यादीत भाजपने प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर जास्तीत जास्त भर दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काही नावं जी आहेत ती सुचवलेली आहेत। आता दिल्लीमध्ये नेमकी यातील कोणत्या नावांना पसंती मिळते आणि या यादीवर किती शिक्कामोर्तब होत आहे, त्याच्यामध्ये काय बदल केले जात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।